नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण घरीच अगदी हॉटेलसारखी मसालेदार बटरयुक्त आणि चविष्ट पावभाजी बनवणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि प्रत्येक घासाला अप्रतिम चव येते। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। पावभाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: फ्लावर 1 मोठा गड्डा, पाव 1 डझन, अमूल बटर 50 ग्रॅम, पावभाजी मसाला 4 चमचे, कोथिंबीर 1 पेंडी, टोमॅटो 4, कांदा 2, हिरव्या मिरच्या 4, गाजर 1, शिमला मिरची 2, बटाटे 2, लसूण 1 गड्डा, आलं 1 छोटा तुकडा, लिंबू अर्धा। हा सर्व भाज्या घेताना एकदम फ्रेश असा हा सर्व भाज्या घ्यायचा। लाल तिखट 2 चमचे, हळद पावडर अर्धा चमचा, मीठ 1 चमचा, पाणी आवश्यकतेनुसार। हा सर्व साहित्य घेतला आहे। सर्व भाज्या निवडून घ्यायचा, चिरून घ्यायचा। फ्लावरचा गड्डा घेतला आहे। हा गड्डा एकदम मोठा असा घेतला आहे। फ्लावर आता निवडून घ्यायचा, हा बघा असा तोडून घ्यायचा। हा फ्लावर चाकूने पण कट करून घेऊ शकतो। सर्व फ्लावर हाताच्या व चाकूच्या साहाय्याने तोडून या ताटामध्ये मी घातला आहे। हा फ्लावर एक ताट भरून इतका भरपूर झाला आहे। हा बघा एकदम पांढरा शुभ्र असा हा फ्लावर आहे। आता सर्व भाज्या चिरून घ्यायचा आहे। प्रथम मी कांदा घेतला आहे। कांद्याचा समोरचा देठ चाकूनी कट करून घ्यायचा। कांदा बारीक असा चिरून घ्यायचा। कांद्याचा वरचा साल काढून घ्यायचा। मग आता कांदा असा बारीक चिरून घ्यायचा। सर्व भाज्याही असाच एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। पहिला एक कांदा असा मी एकदम बारीक असा चिरून घेतला आहे। हा बघा असा एकदम बारीक चिरून घेतला आहे। सर्व कांदा आता मी या बाउलमध्ये काढून घेतला आहे। आता दुसरा कांदाही असाच चिरून घ्यायचा। कांद्याचा समोरचा देठ चाकूनी कट करून घ्यायचा। कांदा चिरून घ्यायचा। कांद्यावरचा साल काढून घ्यायचा। मग हा कांदा एकदम बारीक बारीक असा चिरून घ्यायचा। हा बघा असा मी कांदा चिरून घेतला आहे। तो पण कांदा आता मी त्याच बाउलमध्ये काढून घेतला आहे। हा बघा सर्व टोमॅटो आता चिरून घ्यायचा आहे। एक टोमॅटो मी घेतला आहे। चाकूनी असा कट करायचा। एकदम बारीक बारीक असा हा टोमॅटो चिरून घ्यायचा। हा बघा असा हा टोमॅटो घेताना एकदम लाल असा घ्यायचा। हा बघा एकदम बारीक असा हा टोमॅटो चिरून घेतला आहे। सर्व टोमॅटो चिरलेला या बाउलमध्ये काढून घेतला आहे। आता हे 2 टोमॅटो पण असाच एकदम बारीक चिरून घ्यायचा। हे 2 टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घेतला आहे। एकूण 4 टोमॅटो चिरून या बाउलमध्ये घातला आहे। हा बघा सर्व टोमॅटो आता चिरून घेतला आहे। आता यानंतर गाजर चिरून घ्यायचा आहे। मोठा एक गाजर घेतला आहे। पाठीमागचा देठ काढून घ्यायचा। असा हा गोल गोल कट करून घ्यायचा। हा बघा असा समोरचा देठ काढून घ्यायचा। हा गाजर प्रथम गोल गोल चिरून घ्यायचा, नंतर असा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा। हा बघा असा गाजर मोठा असल्यामुळे मी एकच गाजर घालत आहे। हा बघा असा एकदम बारीक हा गाजर मी चिरून घेतला आहे। हा बघा
चिरलेला हा गाजर इतका भरपूर प्रमाणात झाला आहे. चिरलेला सर्व गाजर या डिशमध्ये मी काढून घेत आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा गाजर चिरून तयार आहे. एक चिरलेला हा गाजर एक प्लेट भरून झाला आहे, कारण गाजर हा एकदम मोठा होता. हा बघा, शिमला मिर्च घेतला आहे. 2 शिमला मिर्च घेतलेला आहे. हा शिमला मिर्च पण एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. प्रथम देठ काढून घ्यायचा, मग असा हा शिमला मिर्च बारीक चिरून घ्यायचा. हा बघा, असा एक शिमला मिर्च चिरून घेतला आहे. आता दुसरा शिमला मिर्च मी चिरत आहे. दुसरा पण शिमला मिर्च चिरून घेतला आहे. दोन्ही चिरलेले शिमला मिर्च या डिशमध्ये काढून घेतला आहे. हा बघा, असा हा शिमला मिर्च चिरून घ्यायचा. पावभाजी करताना एकदम हिरवागार फ्रेश असा हा शिमला मिर्च घ्यायचा. 2 बटाटे पण असाच चिरून घ्यायचा आहे. हा बघा, पहिला बटाटा 2 भागात प्रथम चिरून घ्यायचा, नंतर असा बारीक चाकूने चिरून घ्यायचा. पहिला बटाटा मी चिरून घेतला आहे. दुसरा बटाटा पण असाच चिरून घ्यायचा, एकदम बारीक बारीक असा. हा बघा, हा बटाटा मी चिरून घेतला आहे. आता या बाउलमध्ये हा दोन्ही बटाटे चिरलेला घातला आहे. पावभाजी रेसिपी आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बटाटे शिजल्यानंतर या चिरून घेतलेल्या बटाट्याचा साल काढून घ्यायचा. 4 हिरव्या मिरच्याचा देठ काढून घ्यायचा. या 4 हिरव्या मिरच्या एकदम बारीक असा चिरून घ्यायचा. एकदम 4 मिरच्या मी असा हा बारीक चिरून घेतला आहे. हा बघा, चिरून घेतलेल्या या हिरव्या मिरच्या या डिशमध्ये मी काढून घेतला आहे. हा बघा, 4 हिरव्या मिरच्या चिरून या डिशमध्ये काढून घेतला आहे. कोथिंबर 1 पेंडी मी घेतला आहे. हा कोथिंबर प्रथम असा निवडून घ्यायचा, म्हणजे समोरचा हा कोथिंबर कट करून घ्यायचा. हा बघा, असा कोथिंबरचा देठ घ्यायचा. सर्व कोथिंबरचे पाने काढून मी या डिशमध्ये ठेवत आहे. हा बघा, असा हा कोथिंबर निवडून घेतला आहे. हा बघा, भरपूर प्रमाणात हा कोथिंबर निवडून तयार आहे. निवडून घेतलेला हा कोथिंबर एक प्लेट भरून झाला आहे. लसूण सोलून घ्यायचा. अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून घ्यायचा. निवडून घेतलेल्या या फ्लावरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतलेला हा फ्लावर या स्टीलच्या डब्यामध्ये मी घालत आहे. हा बघा, सर्व भाज्या चिरून निवडून झाला आहे. फ्लावर धुवून पण घेतला आहे. हा बघा, चिरून घेतलेल्या या सर्व भाज्या या फ्लावर घातलेल्या डब्यामध्येच घालायचा आहे. डब्यामध्ये घालण्यापूर्वी या सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. चिरून घेतलेल्या या सर्व भाज्या पण पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे. कोबू घातलेल्या स्टीलच्या या डब्यामध्येच गाजर चिरून घेतलेला घालायचा. हा बघा, सर्व गाजर आता मी घातला आहे. टोमॅटो पण सर्व चिरून घेतलेला घालायचा. चिरून घेतलेल्या कांद्यामधील थोडासा कांदा या सर्व भाज्यामध्ये घालायचा. आता बटाटे चिरून घेतलेला, दोन्ही बटाटे चिरलेला या सर्व भाज्यांमध्ये घालायचा. शिमला मिरची दोन्ही चिरून घेतलेला या सर्व भाज्यांमध्ये घालायचा. निवडून घेतलेला थोडासा कोथिंबर या सर्व भाज्यांमध्ये घालायचा.
4 हिरवी मिरची चिरून घेतलेला या भाज्यांमध्ये घालायचा. सर्व भाज्या या स्टीलच्या डब्यामध्ये घातला आहे. निवडून चिरून घेतलेल्या सर्व भाज्या या डब्यामध्ये घातला आहे. 1 ग्लास होईल इतका पाणी या भाज्यांमध्ये घालायचा. हा बघा, पाणी मी घातला आहे. सर्व भाज्या घातलेला हा डबा कुकरमध्ये ठेवायचा. सर्व भाज्या शिजवून घ्यायचा. हा कुकर घेतला आहे. कुकरमध्ये प्रथम थोडासा पाणी घालायचा. हा बघा, मी पाणी घातला आहे. आता हा सर्व भाज्या घातलेला हा स्टीलचा डबा कुकरमध्ये ठेवायचा. हा बघा, आता मी हा सर्व भाज्या घातलेला हा स्टीलचा डबा कुकरमध्ये ठेवला आहे. हा कुकर उचलून गॅसवर ठेवायचा. हा बघा, आता हा कुकर मी गॅसवर ठेवला आहे. कुकरचा झाकण चांगला लावून घ्यायचा. या सर्व भाज्या 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचा. गॅस चालू करायचा. मग आता या सर्व भाज्या 3 शिट्ट्या होईतोपर्यंत शिजवून घ्यायचा. कुकरच्या आता 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता गॅस बंद करायचा. सर्व भाज्या शिजवून घेतलेला हा कुकर खाली ठेवायचा. सर्व भाज्या शिजवून घेतल्यानंतर 3 शिट्ट्या झाल्यानंतर हा कुकर मी खाली ठेवला आहे. झाकण उघडून बघायचा. हा बघा, हा भाज्या असा एकदम चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत. हा बघा, कुकरमधून आता हा सर्व भाज्या शिजवून घेतलेला हा स्टीलचा डबा बाहेर काढून ठेवायचा. हा बघा, असा सर्व भाज्या एकदम चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत. शिजलेल्या सर्व बटाट्यांचा साल काढून घ्यायचा. हा बघा, सर्व बटाट्याचा सर्व साल काढून घेतला आहे. सर्व भाज्या एकदम चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत. शिजलेल्या या सर्व भाज्यांचा रंग तर बघा, एकदम सुंदर असा दिसतो. फ्लावर पण एकदम चांगला असा शिजला आहे. सर्वच भाज्या एकदम चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत. सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या या स्टीलच्या डब्यातून या सर्व भाज्या मी या कढईमध्ये काढून घेत आहे. हा बघा, शिजवून घेतलेल्या या सर्व भाज्यांचा सुगंध चांगला असा येत आहे. शिजवून घेतलेल्या या सर्व भाज्या या कढईमध्ये मी काढून घेतला आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा सर्व भाजी दिसत आहे. पावभाजीतला मेन भाजी फ्लावर. हा फ्लावर एकदम चांगला असा शिजला आहे. आता या भाज्या हलक्या हाताने मॅश करून घ्यायचा. टीप: भाज्या गरम असतानाच मॅश केल्यास त्या पटकीन आणि व्यवस्थित मॅश होतात. भाज्या जास्त शिजल्या तर भाजी छान मऊ आणि एकजीव होते. सर्व भाज्या झारीने मऊ करून घेतला आहे. नंतर परत ह्या सर्व भाज्या मऊ करून घ्यायचा. एक कढई गॅसवर ठेवायचा. हा कढई जाडबुडाचा घ्यायचा, म्हणजे आपली पावभाजी एकदम टेस्टी असा तयार होतो. कढई चांगला गरम करून घ्यायचा. कढई चांगला गरम झाल्यानंतर या कढईमध्ये 4 चमचे होईल इतका अमूल बटर घालायचा. हा बघा, आता मी इतका अमूल बटर या कढईमध्ये घातला आहे. हा बटर चांगला
गरम करून घ्यायचा. बटर चांगला गरम होऊ द्यायचा. हा पावभाजी बटरमध्येच करणार आहे. बटर चांगला गरम झाला आहे. अद्रक लसूण पेस्ट या बटरमध्ये घालायचा. झारीने चांगला परतून घ्यायचा. बारीक चिरून घेतलेला कांदा या फोडणीमध्ये घालायचा. हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा. थोडीशी कोथिंबीर या फोडणीमध्ये घालायचा. चांगला झारीने परतून घ्यायचा. या फोडणीमध्ये पावभाजी मसाला 4 चमचे होईल इतका घालायचा. हा पावभाजी मसाला आहे. या फोडणीमध्ये 4 चमचे मी पावभाजी मसाला घातला आहे. हा बघा. झारीने चांगला परतून घ्यायचा. आता शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा. असा मी या फोडणीमध्ये शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या घातला आहे. फोडणीमध्ये सर्व भाज्या घातल्यानंतर झारीने ह्या सर्व भाज्या असा मऊ करून घ्यायचा. मॅश करून घ्यायचा. हा भाजी मॅशरने किंवा झारीने किंवा पळीने मॅश करून घ्यायचा, म्हणजे मऊ करून घ्यायचा. या भाजीमध्ये लाल तिखट 2 चमचा घालायचा. हळद पावडर अर्धा चमचा घालायचा. हा बघा. हळद पावडर अर्धा चमचा मी घातला आहे. मीठ 1 चमचा घालायचा. अर्धा चमचा 2 वेळा मी घातला आहे. आता या सर्व भाज्या शिजवून घ्यायचा. थोडासा शिजून झाल्यानंतर पळीने या सर्व भाज्या मऊ करून घ्यायचा. हा बघा. असा पळीने मऊ करून घ्यायचा. हा बघा. अशा प्रकारे पळीने चांगला ह्या सर्व भाज्या मऊ करून घ्यायचा. ह्या भाज्यांमध्ये कुकरमध्ये शिजवून घेतल्यानंतर थोडासा पाणी असतो. त्यामुळे हा भाजी असा चांगला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. नंतर परत गरम पाणी घालायचा. सर्व भाज्या थोडासा शिजून झाल्यानंतर थोडासा गरम पाणी या भाजीमध्ये घालायचा. भाजी थोडा वेळ शिजून झाल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी थोडासा घालायचा. अर्धी वाटी होईल इतका गरम पाणी घालायचा. गरम पाणी घातल्यानंतर पळीने परत असा ही भाजी मऊ करून घ्यायचा, म्हणजेच मॅश करून घ्यायचा. जितकी भाजी मॅश कराल तितकी ती हॉटेल स्टाईल लागते. हा टिप्स लक्षात ठेवायचा. पावभाजी एकदम चांगला शिजत आहे. ही पावभाजी पळीने परत मी असा मऊ करून घेत आहे. ही पावभाजी आता शिजलेली आहे. पावभाजी मसाला थोडासा या भाजीमध्ये घालायचा. पळीने चांगला मिक्स करून घ्यायचा. 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर ही पावभाजी शिजवून घ्यायचा. मध्ये मध्ये हलवत राहायचा. भाजी खाली लागू द्यायचा नाही. पावभाजी आता शिजलेली आहे. वरून थोडासा कोथिंबीर घालायचा. बटर थोडासा घालायचा. एकदम टेस्टी पावभाजी तयार. पावभाजी शिजवून घेतलेला कढई खाली मी ठेवला आहे. हा बघा. एकदम स्वादिष्ट चविष्ट अशी ही पावभाजी तयार झाली आहे. वरून थोडासा कोथिंबीर घालायचा. बटर थोडासा घालायचा. गॅसवर एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा बटर घालायचा. पाव गरम करून घ्यायचा.
एक पाव मी घेतला आहे, मधून असा चाकूनी असा थोडासा कट करायचा. हा बघा, असा दुसरा पाव पण असाच थोडासा कट करून घ्यायचा. तव्यावर 1 चमचा बटर मी घातला आहे. बटर चांगला गरम होऊ द्यायचा. गरम झाल्यावर थोडासा पावभाजी मसाला घालायचा. चमच्यानी असा पसरून घ्यायचा. बटर गरम करून पावभाजी मसाला घातला आहे. त्यावर हा 1 पाव मी असा गरम करण्यास ठेवला आहे. दुसरा पाव पण असाच या तव्यावर ठेवायचा. हाताने चांगला असा गोल गोल फिरवून भाजून घ्यायचा. दोन्ही पावचा पहिली बाजू भाजला आहे. हा पाव पलटून घालायचा. दुसरा बाजूही चांगला भाजून घ्यायचा. पाव भाजल्यानंतर परत हे दोन्ही पाव फोल्ड करून घ्यायचा. हा बघा असा. हा पाव आता भाजलेला आहे. हा पाव एकदम मऊ मऊ असा झाला आहे. बटरमध्ये भाजून घेतल्यामुळे दोन्ही पाव एकदम सॉफ्ट असा झाला आहे. दोन्ही पाव मी या ताटामध्ये काढून घेत आहे. हा बघा, एकदम सॉफ्ट असा हा पाव भाजला आहे. झणझणीत बटरयुक्त आणि हॉटेल स्टाईल पावभाजी या डिशमध्ये मी काढून घेत आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा हा पावभाजी या डिशमध्ये मी काढून घेत आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा पावभाजी तयार झाला आहे. या पावभाजीला रंग छान आला आहे. टेस्ट पण नक्की छानच असणार. अजून 2 पाव तव्यावर बटर घालून पावभाजी मसाला घालून मी असाच गरम करून घेतला आहे. हा बघा, दोन्ही बाजूनी चांगला गरम करून या ताटामध्ये ठेवला आहे. 4 पाव मी या ताटामध्ये ठेवला आहे. डिशमध्ये गरम पावभाजी घातला आहे. पावभाजीवर थोडासा बटर घालायचा. वरून थोडासा कोथिंबर घालायचा. डिशमध्ये भाजी मी घातला आहे. वरून बटर घातला आहे. ताटामध्ये कांदा ठेवायचा. लिंबू चिरून ठेवायचा. कोथिंबर बारीक चिरून ठेवायचा. हा बघा, आपला एकदम स्पायसी यम्मी असा हा पावभाजी तयार आहे. झणझणीत झटपट पारंपरिक पद्धतीने केलेला हा पावभाजी तयार. पाव जास्त भाजू नका, नाहीतर पाव कडक होतो. हा टिप्स लक्षात ठेवायचा. हॉटेल स्टाईल पावभाजी तयार. झणझणीत पावभाजी रेसिपी. हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.